श्री स्वामी समर्थांचे बखर अनुभव क्रमांक 9. श्रींचा जन्मकाळ. श्री स्वामी महाराज हे प्रथम मंगळवेढ्यास शके 1776 सुमारास आले. ते तेथे कोठून आले याचबद्दल खात्रीलायक माहिती मिळत नाही. तथापि त्यांचे भक्तजनांनी होईल ती खटपट करून माहिती मिळविली. ती अशी: उत्तर हिंदुस्थानात श्री भगीरथेचे उत्तरेस मोठे अरण्य आहे. तेथे योगी लोक तपस्या करीत असतात. त्या वनात एक वारुळात स्वामी महाराज तपस्या करीत असता एक लाकडे तोडीत महाराजांच्या वारुळाजवळ आला. त्याने कुऱ्हाडीचे घाव वारुळावर केले ते महाराजांच्या मांडीस लागले. ते पुढे त्यांच्या मांडीवर दिसत असत. लाकूड तोड्याने एक अर्थी जगावर उपकारच केले. महाराज निघाले ते काशी क्षेत्री जाऊन पूर्वदेशी प्रकट झाले. पुढे महाराज गंगा संगमी जाऊन काही दिवस राहिले. नंतर यतिराज देवलग्रामास जाऊन तेथे त्यांनी आपल्या पादुका स्थापन केल्या. ब्रह्मत्यादी पातके पादुकांचे दर्शनाने नाहीशी होतात असा त्या स्थानाचा महिमा आहे. नंतर महाराज मोगलाईत जाऊन राहिले. तेथे मठ स्थापन करून त्यास 8 गावांची जहागिरी मिळवून शिष्यांकडे मठ सोपवून दिला व महाराज पुढे चालते झाले. त्यावेळी महाराज चंचल भारती या नावाने प्रसिद्ध होते. महाराज अक्कलकोटास आल्यावर मोगलाईतील संस्थानांपैकी काही बैरागी महाराजांकडे आले होते. त्या मठासंबंधी काही लडथड पडल्यामुळे मूळ संपादक म्हणजेच संस्थापक जे स्वामी महाराज अथवा चंचल भारती त्यांची सही आणावी म्हणजे संस्थानाचे कामाचा निकाल करू असे सरकाराचे म्हणणे होते. परंतु महाराजांनी त्यास सही दिली नाही. पुढे महाराज रामेश्वरास गेले. तेथून उडुपी क्षेत्रास जाऊन पंढरपुरास आले. नंतर मंगळवेढे गावी महाराज प्रसिद्धीस आले. महाराजांचे वय 400 ते 500 वर्षांचे होते असे लोक सांगतात, पण त्यांचे वयासंबंधी खात्रीलायक माहिती मिळालेली नाही. ते फार जुनाट पुरुष होते हे मात्र प्रत्येकजण दर्शन घेऊन कबूल करी. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.